नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राजा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघणार आहोत आज कांदा संदर्भात महत्त्वाची बातमी काय आहे? कर्नाटकच्या बेंगलोर रोज कांद्याला निर्यात शुल्क माफी. तर उन्हाळी कांद्याची 40% निर्यात कायम. तर काय आहे सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. अशाच रोजच्या रोज कांदाविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी. तर काय आहे सविस्तर बातमी बघूया पुढील प्रमाणे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. कारण केंद्र सरकारने कर्नाटकच्या बंगळुरू रोज कांदा निर्यातीवरील 40% शुल्क माफ केले आहे. ही माफी फक्त बेंगळुरू रोज कांद्यासाठी आहे. कर्नाटकचे खासदार एस. मुनिस्वामी यांनी केंद्राला पत्र लिहिल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या उन्हाळी कांद्यासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. बेंगळुरू रोज कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकातील राज्यातील कोलार जिल्ह्यातील अधिक प्रमाणात होते. असं बंगळुरू भागातील उत्पादन होते. या कांद्याला भौगोलिक चिन्हांकित प्राप्त झाले आहे. या कांद्याची टिकाव क्षमता कमी आहे. त्याची निर्यात प्रामुख्याने सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आदी देशात होत असे. इतर कांद्याच्या तुलनेत उत्पादन अल्प असल्याने या कांद्याची निर्यात होते, तर स्थानिक बाजारात मागणी नसल्याने निर्यात महत्त्वाची असते. यामुळे मुनिस्वामी यांनी किमान निर्यात मूल्य ही अटी ठेवून निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत 28 मे रोजी पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने ही मागणी विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. कांद्याला स्थानिक बाजारात मागणी कमी असून निर्यात हा एकमेव पर्याय आहे. आता सूचनेनुसार 40% निर्यात शुल्क माफ झाल्याने बेंगळुरू रोज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा काहीसा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे उन्हाळी कांद्याचा पुरवठा जास्त आहे, यामुळे भाव पडले आहेत. निर्यात शुल्क झाल्यास उन्हाळी कांद्यातील चांगला भाव मिळू शकतो, पण केंद्र सरकारने किमान निर्यात शुल्क $550 प्रति टन आणि त्यावर 40% निर्यात शुल्क लावले आहे. यामुळे आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला आहे. मागील कमी झाली तरी डिसेंबर 2023 पासून कांदा उत्पादक अडचणीत आहेत, पण केंद्र सरकार कांदा उत्पादकांची चिंता करताना दिसत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती कांदा निर्यात शुल्क रद्द केल्याबाबत. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.